नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. भूमी अभिलेख विभाग भरती 2021च्या तयारीच्या दृष्टिकोनातून इंग्लिश या विषयावरील आजचा आपला 9वा भाग आहे. आजच्या भागामध्ये आपण इडियम्स और फ्रेजेस याच्याविषयी चर्चा करणार आहोत. मित्रांनो, भूमी अभिलेख विभाग भरती आणि इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा ज्याच्यामध्ये इंग्लिश हा विषय समाविष्ट करण्यात आलेला असतो, या इंग्लिश विषयाच्या अंतर्गत साधारणपणे 2 ते 4 प्रश्न या टॉपिकच्या अंतर्गत विचारले जातात. इडियम्स और फ्रेजेस याला मराठीमध्ये वाक्यप्रचार असं म्हणतात. म्हणजे प्रश्नामध्ये वाक्यप्रचार दिलेला असतो आणि 4 पर्याय खाली दिलेले असतात. त्या दिलेल्या 4 पर्यायातून त्या प्रश्नामध्ये असलेला वाक्यप्रचार त्याचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा असतो आणि बरोबर उत्तरावरती टिक मार्क करायचे असते. मित्रांनो, या ठिकाणी आपण आजच्या या भागामध्ये साधारणपणे आजच्या भागामध्ये आणि त्यासोबतच येणाऱ्या पुढील 3 ते 4 भागामध्ये भूमी अभिलेख विभाग भरती 2021च्या प्रश्नपत्रिकेत विचारण्याची दाट शक्यता असलेले इडियम्स और फ्रेजेस हे पाहणार आहोत. म्हणजे इडियम्स और फ्रेजेस त्याचा इंग्रजी अर्थ आणि त्याचा मराठी अर्थ या पद्धतीनं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. अ बेकर्स डझन याचा अर्थ होतो 13 म्हणजे 13. अ बॅड एग म्हणजे अ बॅड पर्सन, मराठीमध्ये त्याला आपल्याला वाईट व्यक्ती असं म्हणता येईल. अ बेड ऑफ रोजेस म्हणजे अ स्टेट ऑफ लक्झरी म्हणजेच आरामाची गोष्ट. अ बेड ऑफ थॉर्न्स म्हणजे फुल ऑफ सॉरोज अँड सफरिंग्स, याचा अर्थ होतो दुःखाने आणि त्रासाने भरलेले. विथ ओपन आर्म्स म्हणजे विथ अ वॉर्म वेलकम, मराठीमध्ये आपल्याला सहर्ष स्वागत असं म्हणता येईल. पुढचा फ्रेज आहे अ बर्ड ऑफ पॅसेज म्हणजे अ मायग्रेटरी बर्ड, याचा अर्थ होतो स्थलांतरित पक्षी किंवा एखादा स्थलांतरित व्यक्ती. अ बोल्ट फ्रॉम द ब्लू याचा अर्थ होतो अन अनएक्सपेक्टेड डिझास्टर म्हणजेच मराठीमध्ये अनपेक्षित आपत्ती. अ बोन ऑफ कंटेन्शन याचा अर्थ होतो अ कॉज ऑफ क्वारेल म्हणजेच भांडणाचे कारण. अ बरिंग क्वेश्चन याचा अर्थ होतो इश्यू दॅट इज कीनली डिस्कस्ड म्हणजेच मराठीमध्ये ज्या मुद्द्यावर जोरदार चर्चा झाली असा मुद्दा. पुढचा फ्रेज आहे ए चाइल्ड्स हिल्स म्हणजेच वीक पॉइंट म्हणजे कुमकुवत मुद्दा. त्यानंतर आहे अन एक्स टू ग्राइंड याचा अर्थ होतो सेल्फिश मोटिव्ह म्हणजेच स्वार्थी हेतू. ॲट 6 and 7 याचा अर्थ होतो इन डिसऑर्डर म्हणजे अस्तव्यस्त पडलेले. ॲपल ऑफ डिस्कॉर्ड याचा अर्थ होतो कॉज ऑफ क्वारेल म्हणजेच भांडणाचे कारण. अ कॉक अँड बुल स्टोरी याचा अर्थ होतो ॲन अब्सर्ड टेल म्हणजेच एक भन्नाट कथा. त्यानंतर आहे अप्स अँड डाऊन्स म्हणजे प्रॉस्पेरिटी अँड ॲडव्हर्सिटी म्हणजे जीवनामध्ये आपण अप्स अँड डाऊन्स येतात असं आपण बराच वेळा म्हणतो. याचा अर्थ काय, तर जीवनामध्ये कधी समृद्धी येते तर कधी प्रतिकूलता येते म्हणजेच प्रॉस्पेरिटी अँड ॲडव्हर्सिटी. अ कप ऑफ टी याचा अर्थ अ फेवरेट थिंग म्हणजेच आवडती गोष्ट. अ डक्स एग म्हणजे अ झिरो याचा अर्थ होतो 0. आपण बराच वेळा क्रिकेटमध्ये पाहतो की एखादा खेळाडू 0वरती बाद झाला तर आपण त्याला म्हणतो त्यानं डक केलं किंवा डकवरती तो बाद झाला. म्हणजेच डक्स एग असं जर म्हटलं तर त्याचा अर्थ होतो अ झिरो म्हणजेच 0. अ फेअर वेदर फ्रेंड म्हणजेच अ फ्रेंड ड्युरिंग द टाईम ऑफ प्रॉस्पेरिटी ओनली.
म्हणजे मराठीमध्ये आपल्याला म्हणता येईल की केवळ समृद्धीच्या काळात सोबत राहणारा मित्र. अ फिदर इन वन्स कॅप याचा अर्थ होतो ॲन अचिव्हमेंट, म्हणजे अभिमानास्पद गोष्ट. अप टू द मार्क म्हणजेच अप टू द रिक्वायर्ड स्टँडर्ड, याला मराठीमध्ये म्हणता येईल आवश्यक मानकापर्यंत. अ फिश आउट वॉटर म्हणजेच अ पर्सन अवे फ्रॉम हिज ऑर हर युज्युअल एन्व्हायरमेंट, म्हणजे एखादी व्यक्ती जी त्याच्या नेहमीच्या वातावरणापासून दूर असते त्यालाच अ फिश आउट ऑफ वॉटर असं म्हणतात. अ फिश स्टोरी म्हणजे ॲन इनक्रेडिबल स्टोरी, याचा अर्थ होतो अविश्वसनीय कथा. अ फूल्स पॅराडाईज म्हणजे अ स्टेट ऑफ जॉय बेस्ड ऑन फॉल्स होप्स, म्हणजे खोट्या आशांवर आधारित आनंदाची स्थिती. अ फ्रीलान्स म्हणजे वन अटॅच्ड टू नो पार्टी ऑर्गनायझेशन, याचा अर्थ कुठल्याही एका पक्ष संघटनेशी संलग्न नसणारा. अ हार्ड नट टू क्रॅक म्हणजे अ डिफिकल्ट प्रॉब्लेम, मराठीमध्ये त्याला म्हणता येईल कठीण समस्या जी सोडवणं अवघड आहे. अंडर द थंब ऑफ याचा अर्थ होतो अंडर द कंट्रोल ऑफ, म्हणजे एखाद्याच्या नियंत्रणाखाली. टर्न असाइड म्हणजे टू डेव्हिएट, मराठीमध्ये त्याला म्हणता येईल विचलित करणे. अ हर्क्युलिन टास्क म्हणजे एनी जॉब ऑर टास्क दॅट्स एक्स्ट्रीमली डिफिकल्ट, म्हणजे कोणतेही काम किंवा कार्य जे अत्यंत कठीण आहे. अ नॉटी पॉइंट म्हणजे एक्स्ट्रीमली डिफिकल्ट ऑर इंट्रिकेट, म्हणजे अत्यंत कठीण किंवा क्लिष्ट. अ लीप इन द डार्क याचा अर्थ होतो इन टू द अननोन, मराठीमध्ये अज्ञातामध्ये. टूथ अँड नेल म्हणजे एंगेज इन विगरस कॉम्बॅट, म्हणजे जोरदार लढाईमध्ये व्यस्त राहणे. टॉप्सी टर्वी म्हणजे इन द स्टेट ऑफ कम्प्लीट कन्फ्युजन अँड डिसऑर्डर, मराठीमध्ये संपूर्ण गोंधळ आणि अव्यवस्था अवस्थेत. टर्न अगेन्स्ट म्हणजे बिकम हॉस्टाईल टुवर्ड्स समवन, मराठीमध्ये एखाद्याशी शत्रुत्व बाळगणे. लेफ्ट हँडेड ओथ म्हणजे अन ओथ नॉट इंटेंडेड टू बाइंडिंग, म्हणजे बंधनकारक नसलेली शपथ घेतली किंवा घेणे. अ लकी डॉग याचा अर्थ होतो समवन विथ अस्टॉन्डिंग गुड लक, म्हणजे नशीबवान प्राणी. अ मॅन ऑफ हिज वर्ड म्हणजे अ ट्रूथफुल पर्सन, मराठीमध्ये सच्चा माणूस. अ मॅन ऑफ लेटर्स याचा अर्थ होतो ॲन ऑथर, म्हणजेच मराठीमध्ये लेखक असं म्हणता येईल. अ मॅन ऑफ स्ट्रॉ म्हणजेच अ वर्थलेस पर्सन, याचा अर्थ होतो नालायक व्यक्ती. अ 9 days वंडर याचा अर्थ होतो समथिंग दॅट अट्रॅक्ट्स ग्रेट इंटरेस्ट फॉर अ शॉर्ट वाईल बट इज देन फॉरगॉटन, म्हणजे एखादी गोष्ट जी थोड्या काळासाठी खूप आवड निर्माण करते पण नंतर ती विसरली जाते. अ रॉ डील म्हणजे ॲन इन्स्टन्स ऑफ अनफेअर ट्रीटमेंट, त्याचा मराठी अर्थ होतो अन्यायकारक वागणुकीचे उदाहरण. अ स्क्रू लूज म्हणजेच बी मेंटली अनस्टेबल ऑर एसेंट्रिक, मराठीमध्ये मानसिकदृष्ट्या अस्थिर किंवा विक्षिप्त. अ स्लिप ऑफ पेन म्हणजे अ मायनर मिस्टेक इन रायटिंग, म्हणजे लेखनातील एखादी छोटीशी चूक. अ स्लिप ऑफ टंग म्हणजे मायनर मिस्टेक इन स्पीच, म्हणजे बोलताना किंवा भाषण करताना एखादी झालेली छोटीशी चूक. अ स्टोन्स थ्रो म्हणजे अ शॉर्ट डिस्टन्स, म्हणजे थोड्या अंतरावरती.
अ स्टॉर्म इन अ टी कप म्हणजे ग्रेट आउटरेज और एक्साइटमेंट अबाउट अ ट्रिविबल मॅटर. याचा अर्थ होतो क्षुल्लक बाबीबद्दल प्रचंड संताप किंवा खळबळ करणे. अ टॉवर ऑफ स्ट्रेंथ याचा अर्थ ग्रेट सपोर्ट म्हणजेच खंबीर पाठिंबा किंवा खंबीर समर्थन देणे. अ वाइल्ड गूज चेस याचा अर्थ होतो अ फुलिश अँड फ्रुटलेस सर्च म्हणजे निरर्थक शोध. अ वुल्फ इन अ शीप्स क्लोथिंग याचा अर्थ होतो हायपोक्राईट म्हणजेच ढोंगी. अ वुल्फ इन लाम्स क्लोथिंग याचा अर्थ सुद्धा तोच होतो हायपोक्राईट म्हणजेच ढोंगी. अ वुल्फ इन द गार्ब ऑफ अ लाम्ब म्हणजेच याचा अर्थ सुद्धा तोच होतो हिपोक्राईट म्हणजेच ढोंगी. अबाउट द सॉल्ट म्हणजेच इन अ पोझिशन ऑफ ऑनर म्हणजे मराठीमध्ये सन्मानाच्या स्थितीमध्ये असणे. ऑल अँड सन्ट्री याचा अर्थ होतो एव्हरीवन म्हणजे प्रत्येक जण. ऑल द रेज याचा अर्थ होतो व्हेरी पॉप्युलर म्हणजे अत्यंत किंवा खूप लोकप्रिय असणे. अन आफ्टरनून फार्मर म्हणजेच अ लेझी पर्सन याचा अर्थ होतो आळशी व्यक्ती. अन ओल्ड फ्लेम म्हणजेच अ स्वीट हर्ट इन पास्ट म्हणजे याचा अर्थ होतो की भूतकाळातील एखादी प्रियसी. टू टर्न द टेबल्स ऑन म्हणजे टू रिव्हर्स द पोझिशन याचा अर्थ होतो बाजू पलटावणे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण इडियम्स और फ्रेजेस हे पाहिलेले आहेत. येणाऱ्या पुढील 3 ते 4 भागामध्ये आपण याच टॉपिकवरती चर्चा करणार आहोत. तर पाहत राहा अभिनव स्टडीज. धन्यवाद.